नमस्कार, मी ओमप्रिया कौस्तुभ पंडित स्वागत करते आपलं केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये। आपली कंपनी जवळपास 30 ते 40 प्रकारचे फूड प्रोसेसिंग मशिनरीज मॅन्युफॅक्चरिंग करते। चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ। हे आहेत लव फुक्कड, हे पनवेलवरून आले आहेत। त्यांनी मशीनची माहिती फोनवरतीच घेतली आणि ते आज आपल्या कंपनीमध्ये केपी प्रोडक्ट्समध्ये मशीन पाहण्यासाठी आले आहेत। लव सरांचं आणि त्याच्या फॅमिलीचं मशीन संदर्भात बरेचसे क्वेश्चन होते, त्याच क्वेश्चनचं आपण निरसन केलं। त्यानंतर त्यांना मशीनची आपण प्रॅक्टिकली सगळी माहितीही दिली। मशीनची माहिती घेतल्यानंतर आता आपण लगेच त्यांचा डेमो सुरू करणार आहोत। बघूयात त्यांचा डेमो। आपण डायरेक्ट क्लायंटला पापड काढण्यासाठी सांगितले। त्यांनी पिठामध्ये पाणी मिक्स केलं आणि पापड मसाला ही ॲड केला आणि तेच पीठ मिक्सरमध्ये टाकून त्यांनी शीट तयार केली। पापड काढण्यासाठी लावण्या अगोदर आपण त्यांना थिकनेस चेक करायला शिकवलं। थिकनेस कशी चेक करायची हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही शीट रोलरमध्ये लावली आणि त्यांनी पापड काढूनही बघितले।
झाल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिससाठी परत आटा मळणे, शीट काढून रोलरवरती लावणे आणि पापड काढून पाहणे ही प्रोसेस केली। त्यानंतर त्यांना आपण आटा चक्कीचाही डेमो दिला। डेमो पाहत असताना त्यांना आपण गहू दळूनही दाखवले। आटा चक्कीचा डेमो झाल्यानंतर आपण त्यांना पीठ मोठे किंवा बारीक ठेवायचा असेल तर कोणती जाळी लावायची याची माहितीही त्यांना आपण दिली। आपली पापड मशीन ही मल्टीपर्पज मशीन आहे। या मशीनमध्ये तुम्ही तांदळाचा, उडदाचा, नागलीचा पापड, पापडा व्यतिरिक्त ह्या मशीनमध्ये भाकरी, रोटी, थेपला अशा बऱ्याच गोष्टी बनवू शकतात। क्लायंटला ह्या मशीनमध्ये भाकरीचाही डेमो पाहायचा होता। भाकरीची साईज मोठी असते म्हणून आपण 10 इंचाची डाय लावून त्यांना भाकरी बनवून दाखवतो। पाहू शकता ही भाकरी भाजून रेडी आहे। अशा प्रकारे त्यांनी पापड मशीन मध्ये भाकरीही काढून बघितली, त्याचाही डेमो घेतला। हा डेमो झाल्यानंतर त्यांनी एक छोटासा फीडबॅक दिलेला आहे। पाहूयात काय म्हणतायत ते केपी प्रोडक्ट्स बद्दल। केपी एंटरप्राइजेस मध्ये आपलं स्वागत आहे। तुम्हाला कंपनीमध्ये आले तुम्ही, तुम्हाला माहिती वगैरे कशी मिळाली आणि तुम्ही कुठून आलात? मी पनवेलवरून आलोय, नऊ पडकी माझं नाव आहे। ऍक्च्युली इंस्टाग्राम पेज वरती केपी एंटरप्राइजेस वरती इंस्टाग्राम वरती असंच बघत असताना एक रील सापडली आम्हाला, तर तिथे बघितलं, थोडंसं
तर फॅमिली सोबत होतो. घरवाली आणि मी, आम्ही दोघे जण बघत होतो. घरवाली पण बोलली चला थोडीशी रील मध्ये काहीतरी वेगळं दिसतंय, बघूया आपण. तर परत एकदा मी तिला रिटर्न घेतली, परत चेकआउट केलं. तर चांगलं म्हटलं, थोडं आम्ही डिस्कस पण केलं. इंस्टाग्राम पेज वरती खास करून ते आम्हाला आवडलं, ज्या पद्धतीने होते, म्हणजे ज्या पद्धतीने ते व्हिडिओ होते त्याच्यामध्ये कशी काय इन्स्टॉलमेंट केली आणि स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात, हे सर्वात मोठी चांगली गोष्ट होती आणि ती आम्हाला आवडली. आणि त्या बाय लिंक मध्ये आम्ही नंबर वगैरे बघितला, थोडासा विचार केला 2 दिवस आणि त्याच्यानंतर मग कॉल केला. तर आय थिंक साक्षी मॅडमनेच उचलला फर्स्ट ऑफ ऑल. त्यांचं ते इंस्ट्रक्शन चांगलं वाटलं, आम्हाला आवडलं ते. मग विचार केला की चला आपण एक व्हिजिट देऊया. तर साधारणतः मागच्या महिन्यामध्ये आम्ही आलो इथे, तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल साक्षी मॅडम आणि अमर सर आम्हाला भेटले. तर त्यांच्यासोबत बोललो तेव्हाही आम्हाला चांगलं वाटलं आणि त्यांनी पूर्ण जेव्हा आम्हाला डेमो दाखवला या मशीनचा, तेव्हा आम्हाला चांगलं वाटलं. आणि तेव्हा आम्हालाही असं वाटलं की यार आपण पण याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली तर आपल्याला घर बसल्या थोडंसं इन्कम याच्यामध्ये आणि बेनिफिट चांगला मिळेल. सो हे आम्हाला आवडलं आणि खास करून अमर सर आणि साक्षी मॅडमचं विकत फार चांगलं. कंपनीची सर्व्हिसिंग वगैरे कसं वाटली तुम्हाला? स्टाफ वगैरे कंपनीचा तुम्हाला सर्व्हिसिंग व्यवस्थित मिळाली आल्यापासून? हो भरपूर चांगलं, म्हणजे ज्या पद्धतीनं वागणूक असायला हवी ती वागणूक एकदम चांगलीच आहे, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा अतिउत्तमच आहे. कारण का फर्स्ट ऑफ ऑल इथे जेव्हा आलो तेव्हा सर्वांनी नवीन कस्टमर्स सोबत कशी डीलिंग करायला हवी ती केपी एंटरप्राइजेस कडनं आपण शिकू शकता. आणि ओव्हरऑल सर्व मेंबरकडे ती कॅपॅसिटी आहे आणि त्यांच्या बोलण्याची शैली आहे ती फार चांगली आहे. हा होता त्यांचा फीडबॅक. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. केपी प्रोडक्ट्स, आपला बिझनेस आपली प्रगती.